नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। महाळुंगे MIDC मधील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना 11 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे। ही घटना मंगळवारी 1 जुलै रोजी सायंकाळी घडली असून या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृष्णा जाधव वय वर्ष 30, राहणार खराबवाडी, तालुका खेड, अमित कुमार पटेल वय वर्ष 28, बलराम पटेल वय वर्ष 35, राहणार कुरुळी, तालुका खेड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी अमित अनंतराव वरुटे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी अमित हे महाळुंगे MIDC मधील सिद्धकला इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये काम करतात। आरोपी मंगळवारी सायंकाळी त्यांच्या कंपनीत आले। त्यांनी फिर्यादी अमित आणि त्यांचे ऑपरेशन मॅनेजर राहुल साठे यांना 11 लाख रुपयांची खंडणी मागितली। खंडणीची रक्कम कंपनीचा पूर्वीचा कंत्राटदार राहुल कंधारकर याला देण्यास आरोपींनी सांगितले होते। खंडणी न दिल्यास बघून घेण्याची आरोपींनी धमकी दिली, तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत के मार्ट जवळ मेदनकरवाडी, तालुका खेड या ठिकाणी एक टेम्पो चालक सायंकाळी 6:15च्या सुमारास रस्त्याच्या कडेला चहा पिण्यासाठी खाली उतरला। चहा घेऊन परत गाडीजवळ आला असता 3 अनोळखी इसमांनी टेम्पो चालकाच्या पोटाला बंदूक लावून त्याला बाजूला नेले। त्यातील एकाने टेम्पो गाडीची चावी काढून घेतली। टेम्पो चालकाच्या खिशातील 3000 रुपये काढून घेतले। त्यावेळी टेम्पो चालकाने आरडाओरडा केला। त्यांच्या मदतीसाठी काही लोक येऊ लागले। त्यानंतर चोरट्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत बंदूक दाखवून दहशत निर्माण केली। त्यामुळे लोक घाबरून पळून गेले। चहाच्या दुकानदाराने त्याचे शटर खाली ओढून पळून गेला। त्यानंतर 3 चोरटे दुचाकीवरून वेगात निघून गेले। टेम्पो चालक गंगा गणेश दास वय वर्ष 35, राहणार छत्तीसगड यांनी चोरट्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे। त्यावरून चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून 22 वर्षीय तरुणास बेदम मारहाण करून चिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश AS सय्यद यांनी 7 वर्षे सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। संतोष वासुदेव घुंडरे वय वर्ष 35, राहणार आळंदी, जिल्हा पुणे अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास गोपाळपुरा, आळंदी या ठिकाणी सदरची ही घटना घडली होती। याबाबत जखमीचे वडील पुरुषोत्तम आंभोरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। आळंदी पोलिसांनी संतोष वासुदेव घुंडरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। जखमी व फिर्यादीची साक्ष महत्त्वपूर्ण झाली। यामध्ये आरोपी संतोष वासुदेव घुंडरे याला 7 वर्षे सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास 1 महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। चाकण शिक्रापूर रस्त्याने जाताना अवजड कंटेनरने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील पती पत्नी जखमी झाल्याची घटना सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास चाकण SD स्टँड समोरील चिंचेच्या झाडाजवळ घडली। यामध्ये मीरा हरिभाऊ बिथरे वय वर्ष 43, मूळ राहणार बुलढाणा व त्यांचे पती जखमी झाले आहेत। चाकण पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। ही घटना खराबवाडी येथे घडली। राजेश कुमार लालजीत प्रसाद वय वर्ष 35, राहणार गोरखपूर, उत्तर प्रदेश असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। तर सोमनाथ रामभाऊ कड वय वर्ष 49, राहणार स्पाइन सिटी, खराबवाडी असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। खेड तालुक्यातील कोये परिसरात 3 बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। काढा 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 घाला गाडी पुढे थोडी थांबा, इकडून काचवर घ्या, उडवा उडवा मोरू उडवा नका। हो इकडे 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 पिल्ले गाव दोन्ही दुचाकीवरून जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले आहेत। सदरचा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर बालाजीनगर मेदनकरवाडी भागात घडला। या अपघातात बाळू गोपाळ पडवळ वय वर्ष 64, राहणार गोंडवाडी हे जखमी झाले आहेत। तर चाकण पोलिसांत अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण परिसरात अवैध दारू विक्रीचे स्तोम माजले आहे। आता चाकण पोलिसांनी याविरोधात छापेमारी सुरू केली आहे। मागील 2 दिवसांत अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत।
मंगळवारी 1 जुलै रोजी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास वाकी खेड येथे हॉटेल भाम किनाऱ्यालगतच्या भागात देशी दारू विक्री करत असलेल्या एकास चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अक्षय जितेंद्र खंडजोड, वय वर्ष 30, राहणार चौळचे खुर्द, तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून नेमको देशी दारूच्या बाटल्या चाकण पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याशिवाय अनेक गावठी दारू भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील भोमाळे वरचे व भोमाळे खालचे या भागातून जाणारा रस्ता येथील धोकादायक वळणावर रस्ता मुसळधार पावसाने अक्षरशः धुवून गेलाय. त्यामुळे या रस्त्याने जाणे धोकादायक झाले आहे. त्याचप्रमाणे भोमाळे खालचे शाळेजवळील वळणावर देखील रस्ता धुवून गेलाय. तातडीने या भागातील रस्त्यांकडे लक्ष देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. 1 महिन्यापासून कोथिंबीर भाजीचे बाजारभाव पडलेले होते. अनेकदा बाजारात नेलेला शेतमाल विक्री अभावी सोडून द्यावा लागत होता. परंतु मागील 2-3 दिवसात बाजारभाव अचानक 15 ते 20 रुपये पर्यंत गेल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांची आता लगबग चालू झालेली दिसत आहे. अन्य पालेभाज्यांना देखील चांगला बाजारभाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चाकण पठारवाडी या ठिकाणी वन विभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. या भागात दिवसा देखील आता बिबट्या दिसू लागलेला असून लवकरच पिंजऱ्यात बिबट्या अडकेल अशी आशा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोंबड्यांचा कार्यक्रम झालाय, कोंबड्या गायब झाल्यात. चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या भागात अपघात होऊ नये म्हणून स्थानिकांनी तात्पुरते लाकडी बॅरिकेड लावले आहेत. तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. गाडीत कोण नाही. आळंदी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर पुन्हा भाजी विक्रेते पालिकेचे दुर्लक्ष. आळंदीतील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्रेते, फळ विक्रेते इत्यादींमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तेथील रस्त्यावर विक्रेते दुतर्फा बसत असल्याने रस्ता अरुंद होऊन रुग्णवाहिकेस ग्रामीण रुग्णालयात ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सततच्या पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील काही क्षेत्रावर भाताचा नापेरा होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे. आळंदी मरकळ रस्ता धानोरे फाटा येथे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. धानोरे मरकळ फुलगाव MIDCची जड वाहनांची वाहतूक याच रस्त्याने होत असते. मागील वर्षी केलेल्या रस्त्याची अशी दुरवस्था झाल्यामुळे ट्रॅफिक खूप होत आहे. काही किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत. या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बस देखील अडकत असल्याने शाळेत जाण्यास व शाळेतून घरी येण्यास कित्येक तास वेळ जात आहे. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाकडे प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले असून हे काम स्थानिक ठेकेदारामार्फत झाले असल्याने त्यांनी किमान जनतेवर सहानुभूती दाखवून खड्डे बुजवून घ्यावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिक करत आहेत. ग्रामीण भागातील क्रांतिज्योती महिला प्रभाग संघ नाणेकरवाडी महाळुंगे अंतर्गत खराबवाडी येथील बचत गटांना 7,20,000 रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले. आषाढ वारी सोहळा. आज ठाकूर बुवाची समाधी येथे रिंगण सोहळा पार पडला. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज दोन्ही पालखी बंधू भेट सोहळा उत्साहात पार पडला. दरम्यान एक वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन त्या रिंगणातून बाहेर होत असताना माऊली सोहळ्यातील चौपदराने रागात त्या महिलेला ढकलून दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालाय. त्यांचाच आणखी एक व्हिडिओ समोर आला असून तंबूतील वारकऱ्यांशी अरेरावी करण्याचा प्रकार समोर आलाय. चौपदार यांच्या उद्धटपणाबद्दल त्यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. मुखी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष. खांद्यावर भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि टाळ मृदुंगाचा गजर करत कडूस येथील डायनॅमिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत प्रति पंढरपूर कडूस नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाली. विठू नामाच्या गजरात संपूर्ण गावाचा परिसर दुमदुमला. या दिंडी सोहळ्यात शालेय 850हून अधिक वारकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेड तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रोहित यशवंत डावरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुरेखा उल्हास डावरे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सर्व 12 संचालक उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे व दत्ता मांडेकर यांनी त्यांचा सत्कार केला. पुणे नाशिक महामार्गावर गुरुवारी 3 जुलै रोजी देखील दुपारपासून चाकणमधील आंबेठाण चौक ते तळेगाव चौक दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर अशा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
खेड तालुक्यातील चाकण परिसरातील पुणे नाशिक आणि शिक्रापूर तळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या अपघातांविरोधात राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेतलाय। याबाबत असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। राजगुरू बार असोसिएशनने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राजगुरू बार असोसिएशनच्या वतीने मी अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे नामदार हायकोर्टामध्ये ट्रॅफिकच्या ज्वलंत प्रश्नावर रीट दाखल करणार आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थान अवर्ग पर्यटन स्थळ म्हणून राज्य शासनाने नुकताच निर्णय कुंभमेळा पार्श्वभूमीवर घेतला होता। याच संदर्भाने देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भोरगिरी तालुका खेड श्री भीमाशंकर देवस्थानास देखील पर्यटन स्थळ अवर्ग दर्जा देण्याबाबतचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले। या ठिकाणी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत देखील प्रस्ताव सादर करण्याचा विचार व्हावा अशी देखील मागणी आमदार काळे यांनी केली। यापूर्वी सन 2011 पासून ब वर्ग दर्जाची मागणी झाली, परंतु त्याबाबत योग्य पाठपुरावा झाला नाही। नंतर सन 2023 मध्ये क वर्ग दर्जा दिला गेला होता, मात्र आता थेट केंद्रीय योजनेत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून कुंभमेळा पार्श्वभूमीवर 388 कोटींचा भरीव निधी आणण्यात आमदार काळे यांना यश आले आहे। तर आमदार बाबाजी काळे नेमके विधानसभेत काय म्हणाले ते पाहूयात। बाबाजी काळे अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उभा आहे। तातडीच्या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले पाहिजे म्हणून अलीकडेच त्र्यंबकेश्वरला सरकारने अ वर्गाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे। त्याबाबत मी सरकारचं अभिनंदन करतो। मात्र यासोबत देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील बोरगिरी तालुका खेड येथील श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता मी सरकारला विनंती करतो की भीमाशंकरलाही अ दर्जा पर्यटन स्थळ देण्याची मागणी करतो। यामुळे या भागात पायाभूत सुविधांचा विकास, आदिवासींना रोजगार, शाश्वत पर्यटनाला चालना आणि या स्थळाचे संवर्धन शक्य होईल। मी सरकारला या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याची आणि प्रसाद योजनेअंतर्गत केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्याची विनंती करतो, जेणेकरून खांडस ते भीमाशंकर रोपवेसह अन्य धोरणात्मक कामे मार्गी लागू शकतात। भीमाशंकर एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व आणि पर्यटनाद्वारे आर्थिक विकासाची त्याची क्षमता लक्षात घेता विचार करणं आवश्यक आहे। सध्या क दर्जा आहे, अ दर्जा देण्यात यावा ही पर्यटन मंत्र्यांना या प्रकरणात लक्ष देण्याची आणि सरकारच्या हेतूबद्दल निवेदन देण्याची विनंती करतो। तसेच खेड तालुक्यातील इतरही धार्मिक स्थळांना शिवलिंगाला निधी मिळण्यासाठी आणि पर्यटनामध्ये सुशोभीकरणासाठी सहभागी करण्यासाठी विनंती करतो। त्यामध्ये पश्चिम भागातील शिंगीचा डोंगर, गुंडाळवाडी बीबी जवळील बुरशेवाडी जवळील शंभू महादेव मंदिर, वाडाजवळील गडदूदेवी आणि आनंदी आई मंदिर परिसर, भोसे येथील तुकाई मंदिर, आंबेगाव आणि खेडच्या शिवेवर आमच्या पाडळी काळेचीवाडी गावातील सौरंग्या दत्त मंदिर, साबळेवाडी बौळ परिसरातील अंबिका मंदिर, चास टोकीवाडी पंचवटी जवळील पंचवटी सुशोभीकरण करण्यास शासनास विनंती करतो। त्याचबरोबर शिरोली जवळील अंबिका मंदिर अशी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनातून निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। खेड तालुक्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय करून या ठिकाणी पाणी दोनही महानगरपालिकांना या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून सुरू आहे। मला त्या ठिकाणी आरोप करायचा नाही, परंतु दोनही महानगरपालिकांच्या माध्यमातून आपण एका महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आमदार आहात, मला विनंती करायची की आपल्या दोनही महानगरपालिकांनी खेड तालुक्याच्या या धरणांतर्गत बंधाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकांचा निधी द्यावा आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि शेतकऱ्यांच्या पाण्याबरोबरच या ठिकाणी उर्वरित जमिनीवर ते शेती करत आहेत, परंतु पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही बामासखेड धरण असेल, कलमुडी असेल, चासकमान असेल पूर्ण झालेला नाही। त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना पुनर्वसनाच्या जमिनी मिळत नाहीत
तोपर्यंत त्यांना शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार नाही. शासनानं याबाबतीत दखल घेणं खूप गरजेचं आहे. परंतु या शेतकऱ्यांना पुनर्वसनाच्या माध्यमातून जमिनी देण्याऐवजी पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यातील लोकांना लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी काही एजंट मंडळी, सत्ताधारी म्हणणार नाही, परंतु काही राजकीय दबाव आणून शासनाच्या माध्यमातून खास बाब म्हणून खेड तालुक्यामध्ये गुंजवणी असेल, टेमघरच्या लोकांना खेड तालुक्यामध्ये जमिनी दिल्या जातात. या बाबतीत आपणा माध्यमातून शासनाला विनंती करतो की अशा पद्धतीनं कोणाचाही प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करू देऊ नये. जे प्रस्ताव आलेले आहेत त्याचं वाटप होऊ नये म्हणून कलेक्टर साहेब यांना आदेश करावेत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पश्चिम भागातील या लोकांना 4 महिने पाणीच शिल्लक राहत नाही. उलट त्या ठिकाणी कॅनॉलचं लिकेज असेल, लायनिंग झालेलं नसेल, त्यामुळं पाण्याचे लॉस थांबवण्यासाठी लायनिंग होणं गरजेचं आहे. साठवण भागातील आदिवासी गावांना सुद्धा उन्हाळ्याचे 4 महिने पाणी नाही. अनेक प्रोजेक्ट आले, MIDC आली, रेल्वेसाठी काही जागा संपादित झाली, नवीन रस्त्यांसाठी संपादित झाली, रिंग रोडसाठी संपादित झाली. MIDCचे 5 टप्पे आमच्या खेड तालुक्यामध्ये आले, परंतु त्या माध्यमातून अनेकांना आजही MIDCमध्ये शेतकऱ्यांना परतावे मिळाले नाही. उलट एजंटांच्या माध्यमातून प्रथम प्राधान्य शेतकऱ्यांना देण्याऐवजी त्यांना दुय्यम स्थान अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलं जाते. आणि त्यासाठी सुद्धा न्याय मिळाला तर शेतकरी खऱ्या अर्थानं सुखावला जाईल. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत असताना शेतीला पाणी मिळावं, हमीभाव मिळावा ही शासनाकडे माझी आपणा माध्यमातून विनंती आहे. पाण्याचं योग्य नियोजन व्हावं, पीक कर्ज माफ व्हावं, दूध धंद्याला प्राधान्य द्यावं. मोठ्या प्रमाणामध्ये पॉली हाऊस आमच्या खेड तालुक्यामध्ये आहेत. शासनाचं सबसिडीचा नियम 26 गुंठ्यासाठी आहे, परंतु अनेक प्रोजेक्टला जमिनी गेल्यामुळं काही लोकांकडे 10 गुंठे, 8 गुंठे, 9 गुंठे अशा जमिनी राहिलेल्या आहेत. त्यामुळं सबसिडीचा नियम 10 गुंठे पॉली हाऊससाठी सुद्धा राज्य सरकारने विनाअट अनुदान देण्यासाठी करावा अशी अपेक्षा आपणा माध्यमातून शासनाला या ठिकाणी करतो. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट आल्यामुळं अनेक जण भूमिहीन झालेले आहेत. खेड तालुक्यामध्ये पश्चिम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी शेतकरी आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांना पर्यटनासाठी सरकारनं वाव द्यावा. आणि खेड तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत यापुढेही पाणी मिळणार नसेल तर त्यांच्या जमिनी खऱ्या अर्थानं ज्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रात संपादित केल्या त्या परत द्याव्यात. पुनर्वसन पूर्ण करावं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी. शेतीला अजूनही रस्ते नाहीत, परंतु सध्या पानंद योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कायदे या ठिकाणी सुलभ सरकारने आपल्या केलेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद देतो. परंतु त्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळून ते रस्ते पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून व्हावेत. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी मदत व्हावी. आणि खऱ्या अर्थानं पश्चिम भागामध्ये हिरडा प्रक्रिया केंद्र असेल, पश्चिम भागातील आणि पूर्व भागातील बंधारे, नवीन बंधारे असतील, केटीवेर असतील, बुडीत बंधारे असतील, ओढ्यावरील बंधारे असतील, या ठिकाणी व्हावेत. आणि आत्ताच खऱ्या अर्थानं ताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजना या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळाव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून, शेतकरी हाच खरा आपला करता धरता आहे एवढं गोष्ट लक्षात ठेवून आपण या ठिकाणी या सरकारनं शेतकऱ्यांसाठी अधिकचा न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय जवान, जय किसान, रामकृष्ण हरी. सन्माननीय धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.